नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साइजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। डीप नेक ब्लाउज आहे, पुढचा आणि पाठीमागचं दोन्ही डीप नेक आहेत आणि शोल्डर जी पट्टी आहे एकदम छोटीशी आहे, 1.5 इंचाची शोल्डर पट्टी आहे। तर अशा प्रकारच्या ब्लाउजची कटिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी सविस्तर आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, हा आहे आपला ब्लाउज पीस। पूर्ण सिंपल असा ब्लाउज पीस आहे, याला मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि हातासाठी इथे बघा अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे। तर चला आता आपण ब्लाउजची कटिंग करायला घेऊया। इथे बघा, त्याच्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण हात आहेत ते आपले 3/4 आहेत। ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं असतं। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर उंची आहे आपली ब्लाउजची 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा 15 इंचावर आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा 2 ठिकाणी आपण असं मार्किंग करून घेऊया आणि इथे सरळ लाईन आखून घ्यायची। तर इथे बघा, ही जी लाईन आखलेली आहे इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर 36 साइजसाठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच आणि इथं मुंडा घेणार आहोत 6 इंच। तर इथे बघा 6 इंच मार्किंग केलं, तर इथे 5.5 आहे, तसंच इथं पण आपल्याला 5.5 इंचावरच बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि जिथं आपण 6 इंच घेतलं होतं तिथून पण अशी आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे बघा अर्धा इंच आपल्याला क्रॉस बॅक द्यायचा आहे, कारण आपला पाठीमागचा गळा डीप नेक आहे आणि डीप नेक असल्यावर काय होतं, गळा खूप पसरतो, त्याच्यामुळे इथं मग पाठीमागे बऱ्याच जणींना इथं चुन्या आल्यासारख्या होतात। त्याच्यासाठी आपण हे क्रॉस बॅक देत असतो, त्याच्यामुळे इथं चुन्या किंवा घोळ अजिबात पडत नाही। त्याच्यासाठी जेव्हा पण तुमचा ब्लाऊज डीप नेक असेल त्याच्या वेळेस इथं चुन्या देणं कंपल्सरी आहे। ओके, आता छातीचं माप टाकून घेऊया आपल्या। तर छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच। तर इथे 9 इंच मार्किंग करायचं आणि 1.25 इंच इथं साईडला मी शिलाई मार्जिन घेते। तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं असेल 2 इंच तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार इथं घेऊ शकता। तर कमर आहे आपली 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच, 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी आणि 1.25 इंच आपलं इथं शिलाई मार्जिन। अशा प्रकारे हे 3 मार्किंग करायची आणि नंतर आपली इथे बघा, ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि ही आहे आपली एक्स्ट्राची जी मार्जिन आहे त्याची लाईन। तर अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला फक्त इथं आता 1 इंचावरच मार्किंग करायचं आहे, कारण पाठीमागचा गळा जो आहे तो डीप नेक आहे त्याच्यामुळे। तर इथे बघा अशा प्रकारे इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथून बघा आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ना, इथून हलकंसं असं खाली घ्यायचं, म्हणजे मुंड्यात आपला ब्लाऊज काचत नाही किंवा चुन्या वगैरे अजिबात येत नाही, ते एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो। तरी ते बघा, आपल्याला ब्लाऊजची जी शोल्डर पट्टी आहे ना ती फक्त 1.5 इंचाची ठेवायची आहे। कमी शोल्डर पट्टी हवी आहे कस्टमरला, त्याच्यामुळे तर मग काय करायचं, 1.5 इंच आपली शोल्डर पट्टी आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 2.5 इंचावर शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं। तर कारण अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच आपल्याला इथं पायपिंग किंवा पट्टी जोडायची असेल त्याच्यासाठी जाईल। तर इथे बघा मी 2.5 इंचावर इथं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल डीप नेक आहे तरी इथं आपली गळ्याची जी गळा रुंदी आहे ती जास्त राहते, पण जेव्हा पण आपल्याला शोल्डर पट्टी कमी घ्यायची असते त्याच्या वेळेस गळा रुंदी जास्त जरी झाली तरी आपला ब्लाऊज जो आहे तो ना फिटिंगला एकदम परफेक्ट बसतो, कारण आपण डीप नेकनुसारच शोल्डर घेतलेला आहे। ओके, तर इथे बघा 3 इंच इथं आपली गळा रुंदी आहे। तर इथे बघा खालची जी पट्टी आहे ती 3.5 इंच तयार आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करून इथं 4.5 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पण इथे आपल्याला 3 इंचच घ्यायचं आहे आणि इथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि याच्यामध्येच आपल्याला मटक्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर पाठीमागचा गळा आपला 10.5 इंच एवढा डीप नेक आहे। ओके, तर गळ्याचा शेप आपण नंतर जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करू त्यावेळेस देऊ।
आता फक्त ही इथं बॅक पार्टची मी इथं कटिंग करून घेते आणि जसं आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे, जसं आपण मार्किंग केलं आहे तसं. ओके, तर इथे बघा बॅक पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता पाठीमागच्या भागाला टक्स देण्यासाठी ही जी फिटिंगची लाईन आहे इथपर्यंत घ्यायचं आणि इथे आपल्याला नॉच मारून घ्यायचं, म्हणजे इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. आणि टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंचाचा. तर इथे बघा अशा प्रकारे 4 इंच उंचीला घ्यायचा आणि दोन्ही साईडला अर्धा इंच, इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या साईडला अर्धा इंच, कारण आपण टक्ससाठी 1 इंच वाढून घेतलं होतं. अशा प्रकारे. ओके, तर इथे बॅक पार्ट आपला पूर्ण कटिंग झालेला आहे. आता पुढच्या भागाची आपण इथं कटिंग करून घेऊया. तर इथे बघा अस्तर व्यवस्थित असं सरळ करून ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला इथे जसा आहे तसाच इथं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला हुकाई पट्टीसाठी सुद्धा वाढवायची नाही, कारण ऑलरेडी आपल्या गळ्याची जी रुंदी आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला हुकाई पट्टीसाठी इथं अजिबात वाढवून घ्यायचं नाही. जसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघा असं बॅक पार्ट ठेवून आपल्याला जसं आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बॅक पार्ट आपला पूर्ण मार्किंग करून झालेला आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात अगोदर आपला जो प्रिन्सेस कट आहे त्याच्यात आपल्याला पुढच्या भागाला उंची वाढवून घ्यायची आहे. तर 36 साईजसाठी इथं बघा आपण पाऊण इंच एवढी उंची वाढवून घेणार आहोत. तर इथं पाऊण इंचावर बरोबर मार्किंग करून घ्यायचं 2-3 आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्यासाठी पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर पाठीमागे पण 6 इंच घेतलं होतं, तसंच इथं पण आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. इथं आपल्याला माप जास्त होऊन द्यायचं नाही. इथं कसं 5.5 आहे तसंच इथं पण आपलं 5.5 आलं पाहिजे, नाही तर मग आपल्या मुंड्याचं माप चुकतं. आता हाताने आखून घेतलं होतं तर बघा मुंडा किती पाठीमागे गेला होता. त्याचप्रमाणे इथं बघा अशा प्रकारे अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता पाठीमागे आपण शोल्डर पट्टी 2.5 ठेवली होती, तशीच इथे पण आपल्याला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची आहे. आणि गळा जो आहे तो आपला इथं 3 इंच राहणार आहे गळ्याची रुंदी. त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6.5 इंच. तर इथे बघा 6.5 इंच मार्किंग करून घेतलं. इथं खालच्या साईडला पण आपल्याला इथं 3 इंच घ्यायचं आहे आणि इथं पुढच्या गळ्यासाठी आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पुढे इथं तुम्ही दुसरा कुठलाही शेप देऊ शकता गळ्याचा. तर इथे मी गोलच गळ्याचा शेप देत आहे. तुम्ही पंचकोनी किंवा मटका गळा कुठलाही शेप इथं देऊ शकता. ओके, आता आपल्याला प्रिन्सेस कटचा मार्किंग करायचं आहे. मेन तर इथून टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 10.5 इंचावर. ओके, त्याच्यानंतर इथं बघा 3.6 आपलं परफेक्ट माप येतं. म्हणजे छाती आपली जेवढी असेल, आता छाती 36 आहे, त्याचा 10वा भाग काढायचा, तर येतो 3.6 इंच. ओके, त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जोडायला जातं आणि इकडच्या साईडला अर्धा इंच. तर ह्याच्यात आपण 1 इंच वाढून घेणार आहोत. मग 3.5 आणि त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर 4.5 इंच. तर इथे बघा 4.5 इंच घेतलं, तर इथे आपल्याला खालच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही इथं जेवढं पल घ्याल त्याचं अर्धा इंच कमी करून खालच्या साईडला आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे समजा इथं तुमची छाती जर 32 इंच असती तर 32चा 10वा भाग आला असता 3.2. त्याच्यात तुम्हाला 1 इंच ॲड करून किती आलं असतं 4.2 इथलं एवढं माप घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इथलं माप घ्यायचं. समजलं?
खूप सोपा फॉर्म्युला आहे. तुमची छाती जेवढी असेल त्याचा 10वा भाग. आता 10वा भाग काढायला जमत नसेल तर जेवढी पण छाती आहे त्याच्यात फक्त मध्ये 1 टिंब द्यायचा, बरोबर त्याचा 10वा भाग निघतो. आणि 1 इंच आपल्याला त्याच्यात शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. कारण इथे बघा आपल्याला इथं हुकायची पट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जातं आणि इथं आपण जो प्रिन्सेस कटचा पार्ट जोडतो त्याच्यासाठी अर्धा इंच जातं. कारण आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो. ही जर पेपरवर कटिंग करत असता तर तुम्ही इथं डायरेक्ट 3.6 इंच घेतलं असतं तरीही चाललं असतं. पण आपण डायरेक्ट कशावर अस्तरवर कटिंग करतोय त्यामुळे इथे आपल्याला वाढून घ्यायचं. आणि जर नाही आत्ता आपण वाढून घेतलं तर ज्यावेळेस आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस काय होतं, ही जो स्पेस आहे आपला खूप कमी शिल्लक राहतो. त्याच्यामुळे इथं वाढून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा आता ही जी 2 पॉईंट आहेत आपले ते इथं आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे बघा अशा प्रकारे. आता हे जोडून झाल्याच्या नंतर इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर इथे मी अस्तर फिरवून घेते म्हणजे परफेक्ट असा शेप द्यायला आपल्याला कम्फर्टेबल होईल. इथे बघा अशा प्रकारे शेप द्यायचा. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे 2 इंचाचा. इथे 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर इथे सरळ आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 2 इंच घ्यायचं. हा आहे आपला टक्स पॉईंट आणि इथून आपल्याला परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे पण आपल्याला 1/4 इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर इथे टक्स दिल्यामुळं काय होतं ना, इथं जो आपला पोप आहे ना तो एकदम परफेक्ट येतो आणि ब्लाऊज आहे तो एकदम फिटिंगला परफेक्ट असा बसतो. तर इथे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. आता इथे आपण 2 इंच वाढवलेलं आहे. मग इथे आपण टक्ससाठी 2 इंच घेतलेलं आहे. तर टक्स दिल्याच्या नंतर तिथलं 2 इंच कमी होईल. त्याच्यासाठी इथे बघा तेच 2 इंच इथं आपल्याला पुढच्या साईडला इथं वाढवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला साईडचा पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच जातं. त्याच्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच अजून वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे पुढचा पार्ट जो आहे तो आपला कमी होत नाही. कारण हुकायच्या पट्टीचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपण अर्धा इंच ऑलरेडी वाढवून घेतलेला आहे. फक्त प्रिन्सेस कटचा जो साईडचा पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि जो वरच्या साईडला आपण आर्महोलमध्ये 1/4 इंचाचा टक्स घेतलेला आहे तो पण दिल्याच्या नंतर आपल्याला तिथं मुंडा आहे तो कमी होतो. त्याच्यासाठी इथे बघा साईडला आपल्याला इथं 1/4 इंच किंवा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. कारण जोडण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा इंच जाणार आहे. त्याच्यामुळे इथं मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचं आणि असे अगोदर चेक करून बघायचं पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही सेम आहेत का. सेम असतील तर तसेच ठेवायचे, नाही तर मग कमी जास्त असतील तर खालच्या साईडने आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर कटिंग करताना पण बघा अशा आपल्याला जे आपण तो टक्स घेतलेला आहे तो फोल्ड करूनच कटिंग करून घ्यायचा आहे. आणि तिथं आपण टक्स दिल्याच्या नंतर आपला मुंडा पण कमी होतो. त्याच्यासाठी इथे बघा अर्धा इंच खाली घ्यायचं आणि तिथं एक सरळ लाईन आखून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे इथे बघा असं खाली सरळ लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर जो आपण टक्स घेतलेला आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि पहिला जो शेप दिलेला आहे त्या शेपलाच मॅच होईल असं आपल्याला परत एकदा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर जो आपण खालच्या साईडने 1/4 इंच वाढवलं होतं ते हुकाईच्या पट्टीच्या साईडने आपल्याला इथं कमी करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता पूर्ण मार्किंग आपली करून झालेली आहे. ह्याची आता आपण कटिंग करून घेऊया आणि जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कटिंग करून इथे घ्यायचं आहे. आणि तुम्ही कटिंग करताना पण लक्ष देऊन बघा, कारण मुंड्यातला जो शेप दिलेला आहे आपण टक्सचा तो आपल्याला फोल्ड करूनच कट करायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे एकावर एक ठेवायचा आणि नंतर मग आपल्याला इथं मुंड्याचा जो आपण शेप दिलेला आहे तो इथं कट करून घ्यायचा. आणि अशा प्रकारे इथं मुंड्यात टक्स दिल्यामुळे काय होतं ना, आपला जो प्रिन्सेस कटचा पप आहे ना ते एकदम परफेक्ट असा येतो आणि मुंड्यातही चुन्या वगैरे अजिबात येत नाहीत आणि ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये असा बसतो. तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला समजेल. या पद्धतीने जर कटिंग केली तर ब्लाऊज जो आहे ना तो एकदम परफेक्ट असा बसतो. तर इथे बघा आता पूर्ण कटिंग झालेली आहे. आता मधला जो पार्ट आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट
तर सगळ्यात अगोदर जो खालचा शेप आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो आपण 1/2 इंचाचा टक्स दिलेला होता तो इथे कट करून घ्यायचा आहे. हे कट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाउज फिटिंगला परफेक्ट असा बसणार नाही. त्यामुळे आठवणीने हा आपल्याला कट करायचाच आहे. ओके. तर आता आपण खालचा जो 2 इंचाचा टक्स घेतलेला होता तो इथे कट करून घेणार आहोत. तर इथे बघा तो पण टक्स कट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपला प्रिन्सेस कटचा जो दोन्ही पार्ट आहे ते इथे कट करून झालेले आहेत. आणि आता पाठीमागचा भागही आपला कट करून झालेला आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर बाही जी आहे आपली ती 10 इंचाची आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची एकदम परफेक्ट अशी कटिंग सांगितलेली आहे. 10 इंच असं बाहीची कटिंग कशा प्रकारे करायची. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की चेक करा. अगदी सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने त्याची कटिंग मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मुंडा किती असेल तर कसं माप टाकायचं किंवा प्रत्येक साईजनुसार तुम्हाला मुंडा किती काढायचा ते अगदी डिटेलमध्ये फॉर्म्युलासहित त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा. तर इथे बघा बाही आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 11 इंच मार्किंग करायचं. दुसऱ्या साईडला पण इथं आपल्याला 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. 3.5 इंच इथं कॅप हाईट घेतलेली आहे आणि जिथं 3.5 इंच घेतलेलं आहे तिथं एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि उंचीची एक सरळ लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर मुंडा जेवढा असेल त्याचं हाफ मार्किंग करून जिथं आपण 3.5 इंच कॅप हाईटची लाईन आखलेली आहे ना तिथं बरोबर मुंड्याचा हाफ येईल असं मार्किंग करायचं. आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि साईडला जो कपडा कमी पडलेला आहे आपला 1.5 इंचाचा तो आपण नंतर शिवताना त्याला जॉईंट देणार आहोत. ओके. त्याच्यानंतर इथे बघा दंड घेर जेवढा असेल त्याचा हाफ करून घ्यायचा आणि साईडला 1.25 इंच शिलाई मार्जिन 1.25 इंच, कारण ब्लाऊज मध्ये मी 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर इथे पण बाहीत पण आपल्याला 1.25 इंचच आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं पण ब्लाऊज कट करताना ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढंच शिलाई मार्जिन आपल्याला बाहीमध्ये पण घ्यायचं असतं. नाही तर कमी जास्त घेतलं तरी पण आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येत नाही. म्हणजे तिरकी फिटिंग येणे बरेच प्रॉब्लेम येतात नंतर. तर तसं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला जेवढं ब्लाऊज मध्ये घेतलंय तेवढंच आपल्याला बाहीमध्ये सुद्धा घ्यायचं आहे. तर इथे बघा साईडले जे आपल्याला जॉईंट लागत होते ते इथे जॉईंट मी 2 काढून घेतलेले आहेत आणि अजून 2 लागतील ते नंतर काढून घेते. त्याच्या अगोदर आपण इथं जो पुढचा शेप आहे बाहीचा तर इथे पुढचा बाहीचा शेप कट करून घेऊया. आणि हे जे आपण अस्तरचे पॅटर्न कटिंग केलेले आहेत ते पूर्ण मेन ब्लाऊज पीसवर ठेवून इथं कटिंग करून घेऊया.